हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता संहिता अध्यायांचा आपण पहिले 2 अध्याय बघितले अष्टांग हृदयाचे. पहिला बघितला अष्टकामी अध्याय, दुसरा बघितला आपण दिनचर्या अध्याय. आता आपण तिसरा अध्याय बघत आहे ऋतुचर्या अध्याय. ऋतुचर्या अध्याय पण खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला याच्यावर पण आपल्याला LQ विचारू शकतात. पण LQ हा जो टॉपिक आहे आपल्याला चरक संहितेमध्ये पण येतो. जास्त करून टॉपिक आदानकाळ आणि विसर्गकाळ म्हणून येतो. तो टॉपिक म्हणजे वेटेज कसं आहे तिच्यावर पण टॉपिक सिमिलर टॉपिक येतं. आपल्याला वाग्भटामध्ये पण येतं, म्हणजे अष्टांगमध्ये पण येतं आणि चरकमध्ये पण येतं. तर आपण कोणत्या पण एका साईडचं केलं तर आपल्याला सर्व बाकीचं लक्षात येऊन जाते. तर ऋतुचर्या अध्याय सर्वात इम्पॉर्टंट आहे. आपल्याला कोणता पण एक ऋतू आपल्याला SQ मधून पण येऊ शकते. आता कसं आहे, आता 6 ऋतू येतं. तर आता विषय कसा आहे, आता जर का तुम्ही पाहायला गेलं तर खूप अवघड वाटते किंवा सर्व गोष्टीचा आहार विहार कसा लक्षात ठेवावा, कसं आहे हे करावं. तर आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला ऋतुचर्या अध्याय समजून सांगतो, एकदम इझी जाईल तुम्हाला आणि एकदम कन्सेप्च्युअल राहील, की म्हणजे तुम्हाला एकदम लॉजिकल आपल्याला जसं लक्षात ठेवायचं, कसं पेपरात प्रेझेंट कसं करायचं, काय करायचं. तुम्हाला ऋतुचर्या अध्यायामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काहीच वाचायची गरज नाही. तुम्ही जर का ऋतुचर्या अध्यायामध्ये जर का पुस्तक वाचायला घेसाल तर आता पुस्तक वाचणं पॉसिबल नाही. त्यामध्ये एवढं सर्व डिटेल्स पाहून, एवढं सर्व कंटेंट बघून तुम्ही सर्व कन्फ्यूज करसाल आणि काहीच गोष्ट तुम्हाला लक्षात राहणार नाही आणि तुम्ही नाही का नुसतं घाबरून तुम्ही ते ऋतुचर्या अध्याय सोडून देता. स्कोरिंग सब्जेक्ट आहे, स्कोरिंग टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, विचारला जातात, क्वेश्चन येतात, महत्त्वाचं आहे. तर आणि करणं जरूरी आहे, पण करायचं कसं ते आता मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने करायचं. ऋतुचर्यामध्ये कुठंच भटकायचं नाही, ठीक आहे. आता पहिल्यांदा जाणून घ्यायचं आदानकाळ. आदानकाळ काय? आदानकाळ यालाच काय म्हणतात? उत्तरायण. काळ काय? आदानकाळ म्हणतात. काय आयन कोणतं आहे? उत्तरायण. याला काय म्हणतात? शिवग्री. हे काय त्याचं शॉर्टकट आहे. शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. शिवग्री झालं. हे क्लिअर झालं. पहिल्यांदा एवढं टॉपिक क्लिअर झाला. नंतर याच्यात शारीरिक बल काय राहते? उत्तम मध्यम हीन. उत्तम मध्यम हीन. उत्तम मध्यम हीन. उत्तम मध्यम हीन, ठीक आहे. नंतर काय? रसप्राधान्य काय? तिक्त कटू. तिक्त कषाय कटू. आपण कसं कटू तिक्त कषाय म्हणतो ना, तर फक्त तिक्त कषाय कटू. तिक्त कषाय कटू, कषाय मधात आलं, ठीक आहे. तर शिवग्री, तिक्त कषाय कटू. नंतर आता हे भारतीय महिने येतं. भारतीय महिन्यामध्ये काय ते? माघ फाल्गुन, म्हणजे शेवटून चालू होते. शेवटचे 2 महिन्यापासून शिशिर ऋतू चालू होते, माघ फाल्गुन. आपण जास्त नॉर्मल कुठून चालू होते? चैत्र वैशाखपासून चालू होते. तर आपण काय लक्षात ठेवायचं? माघ फाल्गुन म्हणजे शेवटीपासून. माघ फाल्गुन चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ. माघ फाल्गुन चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ, ठीक आहे. आपले भारतीय महिने कसे राहतात? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन असे राहतात ना. तर सुरुवात कुठून होते? माघ फाल्गुन चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ आणि हे नंतरचे श्रावण भाद्रपद, ठीक आहे. नंतर याच्यात रसप्राधान्य काय? मधुर आम्ल लवण रसाचे आपण याच्यात सेवन केले पाहिजेत. की कशामध्ये? अन्नपानामध्ये. कोणत्या? या ऋतूमध्ये. कोणत्या? शिशिर ऋतूमध्ये. नंतर वसंत ऋतूमध्ये काय? कटू तिक्त कषाय. मधुर आम्ल लवण पहिले 3 आपण षड्रस कसे पाठ करतो? मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय. मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय. तसंच त्या सिक्वेन्स नाही तर आणि शेवटी मधुर आहे, ठीक आहे. तर हा चार्ट लक्षात राहिला म्हणजे तुम्हाला हे सर्व इम्पॉर्टंट आहे. तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं. नंतर इथे सेकंड येते विसर्गकाळ किंवा दक्षिणायन, ठीक आहे. तर दक्षिणायनमध्ये काय येते? वसंत शरद हेमंत. वर्षा शरद हेमंत. हे शिवग्री वशहे, ठीक आहे. हे माहीत पण असेल तुम्हाला याआधी, पण मी ज्या पद्धतीने सांगतो त्या. नंतर काय ते? वर्षा शरद हेमंत. तर आपण इथं काय? उत्तमपासून हीनपर्यंत. आता इथून बल हीनपासून उत्तमकडे जाते, ठीक आहे. तर हे लक्षात घ्यायचं. उत्तम मध्यम हीन, नंतर हीन मध्यम उत्तम, ठीक आहे. तर शारीरिक बल म्हणजे आपल्या शरीराचं बल कसं वाढते आणि कसं कमी करते, या हिशोबावरच आपल्याला लास्ट याच्यात आपण व्यायामबद्दल बघितलं होतं, की व्यायाम आता या बलावरून ठरते, शरीराच्या बलावरून ठरते की करायचं का नाही. नंतर याच्यात रसप्राधान्य काय? मधुर आम्ल लवण. तर मधुर आम्ल लवण. कटू तिक्त कषाय, ठीक आहे. मधुर आम्ल लवण. नंतर भारतीय महिने काय? तर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ झालं. श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष, ठीक आहे. आणि याच्यातमध्ये रसप्राधान्य काय? मधुर आम्ल लवण, मधुर तिक्त कषाय, मधुर आम्ल लवण कॉमन आहे दोन्हीकडं, ठीक आहे. मधुर आम्ल लवण भरपूर आहे. फक्त एक्सचेंज कुठे आहे? शरदमध्ये. मधुर तिक्त कषाय, ठीक आहे. हे एवढं लक्षात ठेवलं. नंतर येते ऋतूनुसार दोषाचा संचय प्रकोप आणि प्रशम. ऋतूनुसार काय? संचय प्रकोप आणि प्रशम. तर वात पित्त कफ. तर वात पित्ताचा संचय केव्हा होते? ग्रीष्म ऋतूमध्ये.
प्रकोप केव्हा होते वर्षा ऋतूमध्ये आणि प्रशमन केव्हा होते शरद ऋतूमध्ये. तर पित्त केव्हा, अनंतर पित्तदोष केव्हा वर्षा ऋतूमध्ये त्याचा संचय होतो, शरद ऋतूमध्ये ते वाढणं चालू होते, नंतर हेमंत ऋतूमध्ये त्याचा प्रशमन होते. नंतर हेमंत कफ केव्हा होते, कफ हेमंत शिशिरमध्ये, हेमंत आणि शिशिरमध्ये कफ साचणं चालू होते, नंतर प्रकोप होते त्याचा, नंतर प्रकोप होते वसंतमध्ये, नंतर त्याचा प्रशमन केव्हा होते ग्रीष्ममध्ये. ठीक आहे. तर ग्रीष्मपासून सुरुवात होते आणि ग्रीष्मपासून एंड होते. ठीक आहे. शी व ग्री व श हे. तर ग्री व श म्हणजे सिक्वेन्सनं काय होते आपल्याला, आपण हे लक्षात घेतलेलं आहे. हे काय आहे आपल्याला, आहे शी व ग्री व श हे, शिवग्री व श हे. ठीक आहे. तर ग्रीष्मपासून स्टार्ट होते. तर काय, ग्रीष्म, वसंत आणि शरद याच्यात काय होते, याच्यात वाताचा काय संचय, प्रकोप, प्रशम. पहिल्यांदा संचय होईल, नंतर प्रकोप होईल, नंतर त्याचं प्रशम होईल. ठीक आहे. पहिल्यांदा साचणं चालू होईल, मग ते साचू जास्त होईल, प्रकोप होईल आणि नंतर त्याचं प्रशमन चालू होईल. ठीक आहे. तर हे झालं वातसाठी. नंतर काय ते वर्षा शरद हेमंत, नंतर येते वर्षा शरद हेमंत कशासाठी, वात. नंतर येते पित्त, नंतर शरद हेमंत नंतर येते आपण वर्षा आणि शरद झालं, नंतर आपण होते हेमंतपासून सुरुवात. हेमंत, शिशिर आणि वसंत, ग्रीष्म. काय ते हेमंत आणि शिशिरमध्ये काय होते, हेमंत आणि शिशिरमध्ये हे होते कफाचा संचय होते, आणि नंतर वसंतमध्ये त्याचा हेमंत आणि शिशिरमध्ये कफाचा संचय होते, वसंतमध्ये प्रकोप होते आणि ग्रीष्ममध्ये त्याचा हे होते काय म्हणतात प्रशमन होते. ठीक आहे. तर ग्रीष्मपासून स्टार्ट होऊन ग्रीष्मपासून एंड होते. फक्त इथं हेमंत व शिशिर दोन येतात कशात, याच्यात कफामध्ये. तर वात पित्त कफ, ग्रीष्मपासून स्टार्ट, ग्रीष्मपासून एंड. तर हे जर का तुम्ही असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला संचय, प्रकोप, प्रशम कुठंच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर असं लक्षात ठेवायचं, तर असं लक्षात ठेवायचं. सिम्पल तुम्हाला प्रश्न याच्यावर विचारणार तिथं, याच्यावर MCQ पण येतात. तर MCQ पण विचारू शकतात किंवा कोणत्या ऋतूत कोणत्या याचा संचय होते, प्रकोप होते, वाताचा संचय तुम्हाला विचारू शकतात की वाताचा संचय केव्हा होते, तर तुम्हाला ग्रीष्म सांगता आलं पाहिजेत, वर्षाचा प्रकोप केव्हा होते तर ते सांगता आलं पाहिजेत. ठीक आहे. तर अशा याच्यावर MCQ पण म्हणतात आणि हे टॉपिक तुम्हाला ऋतूमध्ये पण टाकणं जरुरी आहे. ठीक आहे. नंतर येते शिशिर, वसंत, शिवग्री, वशहे. हे तुम्ही जेवढं पाठ करसाल, जेवढं तुम्ही पॅटर्न लक्षात ठेवसाल, तेवढं तुम्हाला इझी जाईल. आधी आपण काय बघितलं, उत्तरायण, आदानकाळ आणि आदानकाळ, विसर्गकाळ. उत्तरायण, दक्षिणायन. ठीक आहे. आदानकाळ, विसर्गकाळ, उत्तरायण, दक्षिणायन. काय, शिवग्री वशय. बल काय, उत्तमपासून हीनपर्यंत, हीनपासून उत्तमपर्यंत. ठीक आहे. रसप्राधान्य, कटू, तिक्त, कषाय, मधुर, अम्ल, लवण. ठीक आहे. नंतर काय ते इथून स्टार्टिंग कशातून ते माघ फाल्गुन, शेवटच्या 2 महिन्यापासून चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. ठीक आहे. नंतर मधुर, अम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, मधुर. ठीक आहे. नंतर येते मधुर, अम्ल, लवण, मधुर, तिक्त, कषाय, मधुर, अम्ल, लवण. हे सारखं आहे. ठीक आहे. तर हे थोडं तुम्ही लक्षात ठेवा. जास्त याच्यात पण पॅटर्न आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर येते ऋतूनुसार दोषांचा, शिवग्री असं लक्षात ठेवायचं, शिवग्री, वशय तुम्ही कुठं पण लिहू शकता. नंतर ग्रीष्म, वसंत, शरद, वाताचा वात पित्त कफ, हे तर तुम्हाला सिक्वेन्स माहिती आहे, वात पित्त कफ. नंतर फक्त स्टार्टिंग कुठून करायची, जी ग्रीष्मपासून स्टार्टिंग आहे, ग्रीष्मपर्यंत एंड आहे. हे लक्षात ठेवलं तर संचय, प्रकोप, प्रशम. पहिल्यांदा संचय होईल, मग प्रकोप होईल, मग आपण त्याचं प्रशमन करू ना. ठीक आहे. तर हे पण सिक्वेन्स तुम्हाला लक्षात आहे. तर इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. हे चार्ट तुम्हाला एकदम इझिली लक्षात राहील. ठीक आहे. जे मी ट्रिक सांगते आता तुम्हाला, हे तर तुम्ही वाचत बसाल तर तुम्हाला याच्यात लिंक लागणार नाही, तुम्ही नुसतं पाठ करत बसाल किंवा संचय. मग काय होते, सारखं दिसते, सारखं तेच ऋतू येतात, ते 6 ऋतू येतात, ते घुमत राहतात, तर आपण कन्फ्युजन मारतो, कुठं काय, मग वेळेवर आपण चुकीचा करतो. तर हे या ट्रिकनं लक्षात ठेवसाल तुम्ही, या पॅटर्ननं लक्षात ठेवसाल तर इझी जाईल. ठीक आहे. नंतर आपल्याला हे 15 डिसेंबर टू 15 फेब, म्हणजे डिसेंबर टू फेब, म्हणजे आता हा जो महिना चालू आहे, या महिन्यात आता माघ, फाल्गुन महिना एंड झाला. ठीक आहे. आता चैत्र महिना आता स्टार्ट झाला. आता 15 फेबपासून 15 फेबमध्ये हे एकदम असं नाही की 15 फेबलेच चालू होते, आपलं थोडंसं कॅलेंडर थोडं वेगळं चालते. पण तुम्ही एवढं लिहू शकता की मिड म्हणजे काय, मध्यंत म्हणजे 2 आठवड्याच्या नंतर चालू होते. ठीक आहे.
चैत्र वैशाख. आता हा महिना कोणता चालू आहे? चैत्र, म्हणजे वसंत ऋतू आपला चालू आहे सध्या. आपल्याला ऋतू माहीत पाहिजेत की सध्या ऋतू कोणता चालू आहे? वसंत चालू आहे. तर वसंत ऋतूवर क्वेश्चन विचारू शकतात. मार्च एप्रिलमध्ये आपली मार्चमध्ये एक्झाम होणार, मार्च एप्रिलमध्ये. तर मार्च एप्रिलमध्ये कोणता ऋतू चालू आहे? वसंत ऋतू चालू आहे. तर वसंत ऋतूबद्दल आता आपल्याला माहीतच आहे ना की थोडंसं थंडी कमी झाली, थोडंसं आता उन्हाळा लागत आहे. तर तुम्ही ऋतू असं हे आपल्याला तुम्हाला हे महिने माहीत असले की तुम्हाला थंडी गरमी कोणत्याच्यात काय राहते ते माहीत राहते आणि तुम्ही तेच आपल्या याच्यात लिहू शकता. कशात? ऋतूमध्ये लिहू शकता. आपल्याला काय मराठी महिन्यानुसार लक्षात राहत नाही. तर 15 डिसेंबर टू 15 फेब माघ फाल्गुन, नंतर 15 फेब टू 15 एप्रिल चैत्र वैशाख, एप्रिल टू जून, 15 एप्रिल टू 15 जून, म्हणजे 2-2 महिन्याचा कालावधी राहते. आपल्याकडे 12 महिने राहतात. 12 महिने म्हणजे 12 महिने 6 ऋतू, म्हणजे एका ऋतूले 2-2 महिने, 2-2 महिन्याचे ऋतू राहतात. तर डिसेंबर टू फेब माघ फाल्गुन. फक्त स्टार्टिंग कुठून होते? मिडपासून स्टार्ट होते, मिड डिसेंबरपासून तर मिड फेबपर्यंत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. तर हे लक्षात राहील तुमच्या. 15 डिसेंबर 15 फेब 15 डिसेंबरपर्यंत हेमंत ऋतू खतम होते. ठीक आहे. नंतर येते पॉईंट्स टू राईट इन एनी ऋतू. आता तुम्हाला कोणताही ऋतू विचारो ते असाच लिहायचा, याच पॉईंटमध्ये लिहायचा. कसं लिहायचं की आधी आपण त्यांना माहिती सांगायची. कशी सांगायची? कोणत्या ऋतूबद्दल माहिती सांगायची कशी? वाघभटांनी अष्टांग हृदयामध्ये सूत्रस्थानातील 3ऱ्या अध्यायामध्ये ऋतुचर्याचे वर्णन केलेले आहे. ठीक आहे. आणि जर का आपल्याला तुम्हाला चरक संहितेनुसार विचारलं तर इथं हे नका टाकत बसू. मग तिथं थोडंसं दिमाग म्हणजे कॉमन सेन्स पण जागेवर ठेवा. असं सांगितलं म्हणल्यावर असंच नका करू. तिथं काय लिहिसाल मग बाकी चरकाचार्यांनी चरक संहितेच्या दिनचर्या अध्यायामध्ये आपल्या ऋतुचर्याबद्दल वर्णन केले. ऋतुचर्या अध्यायामध्ये ऋतुचर्याचे वर्णन केलेले. फक्त इथं चेंज होईल ना. नंतर काय ते ऋतू म्हणजे काय? ऋतू म्हणजे काय होते? वातावरणातील बदल होणाऱ्या काळाचा कालखंड होय. ऋतू म्हणजे हे तुम्ही कॉमनली सांगू शकता. नंतर ऋतुचर्या म्हणजे काय? ऋतुचर्या म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये आहार विहार आणि जीवनशैली याचे जे नियम राहतात. प्रत्येक ऋतूमध्ये काय आहार ठेवायला पाहिजेत, काय विहार ठेवला पाहिजेत आणि कशी जीवनशैली असली पाहिजेत याचे नियमन म्हणजे काय? ऋतुचर्या आहे. ठीक आहे. ऋतुचर्याचे पालन केल्याने काय होते? शरीर स्वस्थ राहते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. एकदम कॉमन शब्द आहे, एकदम कॉमन वाक्य येतं, एकदम सिम्पल वाक्य येतं, इझी टू रिमेंबर येतं. तर हे लक्षात ठेवायचे. नंतर हा टॉपिक लिहायचा काय? आता आपण कोणता पण ऋतू, जे तुम्हाला ऋतू विचारला असेल, तुम्हाला हेमंत विचारो, वसंत विचारो, कोणता विचारो, तिथं त्या ऋतूचं नाव टाकून द्यायचं की आता आपण वसंत ऋतूबद्दल माहिती घेणार आहोत. आता आपण वसंत ऋतूबद्दल, आता आपण हेमंत ऋतूबद्दल माहिती घेणार आहोत, आता आपण ग्रीष्म ऋतूबद्दल माहिती घेणार आहोत. तेच वरचं सेम, हे एवढं सेम. म्हणजे तुम्हाला कंटेंट कसा लिहायचा, प्रेझेंट कसा करायचा ते सांगतो. त्याच्यानंतर पहिल्यांदा टाकायचं ऋतूचं नाव की हेमंत ऋतू. नंतर मराठी महिना टाकायचा की हेमंत ऋतू. तर मराठी महिना काय? मार्गशीर्ष पौष. मग इथं मार्गशीर्ष पौष लिहायचं. नंतर इंग्लिश महिना काय? ते इंग्रजी महिना काय? ते 15 ऑक्टोबर टू 15 डिसेंबर. 15 ऑक्टोबर टू काल कोणता येते? काल आता समजा हेमंत आहे ना, तर हेमंत कशात येते? वश हे म्हणजे काय? ते याचं काल आहे विसर्गकाल. आणि आयन काय आहे? दक्षिणायन. विसर्गकाल आणि दक्षिणायन आपण इथंच बघितलं. वश हे हेमंत आहे ना, तर विसर्गकाल आणि दक्षिणायन. ठीक आहे, समजलं. नंतर इथे शरीरबल हीन मध्यम उत्तम. त्याच्यात उत्तम राहते. याच्यात काय राहते? उत्तम राहते. हेमंतमध्ये उत्तम राहते. ठीक आहे, समजलं. नंतर इथे आपलं ऋतूचं विवरण. हे मी तुम्हाला हे जे 3 पॉईंट येतं, मेन पॉईंट येतं हे 3, हे तर तुम्हाला वरच्या चार्टवरून तुम्ही हे सर्व इझिली लिहू शकता. जे आपण आतापर्यंत गोष्टी पाहिल्या त्याचं आपण या टॉपिकमध्ये तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. आता हे जे पॉईंट येतं काय? ऋतूचं विवरण म्हणजे ऋतूची जी स्पेशल माहिती राहते, स्पेसिफिक माहिती राहते, ऋतूचं डिस्क्रिप्शन राहते, ते इथं काय पॉईंट ॲड करायचे? आहार काय असला पाहिजेत, विहार काय असला पाहिजेत, आणि त्याच्याशी काही विशेष सल्ला राहते की आपण कोणत्या ऋतूमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजेत, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजेत, हे लिहायचं. हे 4 पॉईंट लिहायचे. आणि शेवटी लिहायचं की अशाप्रमाणे आपण हे बघितलं. तुम्ही याच्यात अजून 2-3 पॉईंट काय ॲड करू शकता? तुम्ही हे ॲड करू शकता की रसप्रधान अन्नपान सेवन काय हे तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, रसप्रधान्य कोणत्या याचं रसप्रधान्य हे तुम्ही अजून पॉईंट ॲड करू शकता. ठीक आहे, हे पॉईंट कुठं ॲड करा तुम्ही? हे तुम्ही आहार विहारमध्ये ॲड करा ना. आहार विहारमध्ये तुम्ही ॲड करू शकता. आहारमध्ये तुम्ही ॲड करू शकता कोणतं रस याचा हे करू शकता. ही माहिती तिथं ॲड करायची. ठीक आहे, तर इथपर्यंत कळालं. इझी आहे. पॅटर्न समजते, याच पॅटर्नमध्ये करायचं. आता आपण बघणार आहोत ऋतुविवरण. आता आपण काय बघणार आहोत? ऋतुविवरण. शिशिर ऋतू पहिल्यांदा शी व ग्री. तर ऋतुविवरण काय?
थंडी जास्त असते, वातावरण कोरडे असते. शिशिर ऋतूमध्ये थंडी जास्त असते, वातावरण कमी असते. आता शिशिर ऋतू केव्हा येते मी आता तुम्हाला हे बघा. आता शिशिर ऋतू काय येते 15 डिसेंबर टू 15 फेब काय राहते शिशिर ऋतू. शिशिर ऋतू म्हणजे काय, यामध्ये आता डिसेंबरमध्ये आणि फेबमध्ये काय राहते, थंडी जास्त राहते, वातावरण कोरडे राहते, वातदोष वाढतो. आपल्याला थंडीमुळे काय राहतो, वातदोष वाढतो, सांधेदुखी वातविकार होण्याची शक्यता जास्त असते. रसप्राधान्य म्हणजे तिक्त रस राहतो, ते आपण चार्टमध्ये बघितलं. अन्नपान काय, मधुर आम्ल लवण रसात्मक आहार घ्यावा. ठीक आहे, हे काय झालं ऋतूचं विवरण झालं. ठीक आहे, नंतर इथे आहार काय, स्निग्ध उष्ण व तिखट पदार्थ खावे. स्निग्ध उष्ण व तिखट पदार्थ खावे. विहार काय, तेल लावून मसाज करा, उबदार वातावरणात राहावे. ठीक आहे, थंडी म्हणल्यावर कुठं राहायचं, उबदार वातावरण राहायचं. विशेष सल्ला काय, उष्ण व तेलकट पदार्थ खावे. आपण यामध्ये काय खायला पाहिजेत, उष्ण व तेलकट पदार्थ खायला पाहिजेत. ठीक आहे, हे काय झालं, वात दोष झाला. तेलकटमध्ये काय येते, वाताचं शमन येते. तर तुम्ही इझिली तुम्ही शिशिर ऋतूबद्दल आता माहिती देऊ शकता. आता हे काय येतं, एकदम इझी टॉपिक येतं, इझी पॉईंट येतं, याच पद्धतीने लिहायचे. असे याचं प्रेझेंटेशन कसं आहे, प्रेझेंटेशन असं आहे, या पद्धतीने लिहायचं. असं एका लाईनीत सर्व नाही लिहित बसायचं आणि पॉईंटशीर लिहायचं. असं पॉईंटशीर लिहिलं की पाहणाऱ्याला पण चांगलं वाटते की नाही गड्याने लिहिलं, व्यवस्थित लिहिलं, आणि मार्क व्यवस्थित पडतात आपल्याला. ठीक आहे, तर ज्या पद्धतीने सांगितलं, आता तुम्हाला ऋतूमध्ये काहीच अडचण नसली पाहिजे. आता वसंत ऋतू सेम 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल म्हणजे आता वातावरण काय, निसर्ग आता फुलतो, झाडांना नवीन पालवी येते, शरीरात आता कफदोष म्हणजे आता आपल्याला आळस येणं चालू होते. रसप्राधान्य काय, कषाय रस. अन्नपान काय, कटू तिक्त कषाय रसात्मक आहार घ्यावा. आता हे तर मी ऑलरेडी त्या चार्टमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून मी इथं रिपीट करत नाही आहे, ते तिथंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आहार काय, आता हलका तिखट कटू पदार्थ खावे. नंतर व्यायाम काय, व्यायाम करावा, योगाभ्यास करावा, विहारमध्ये फिरायला जावे. ठीक आहे, नंतर विशेष सल्ला काय, सकाळी लवकर उठावे, मध व गरम पाण्याचा वापर करावा. म्हणजे सकाळी आपण गरम पाण्यामध्ये मध टाकून आपण त्याचं सेवन केलं पाहिजे. एकदम सिंपल टॉपिक येतं. पुस्तकातली भाषा नाही वापरायची. पुस्तकातली भाषा वापरतात, पुस्तकातल्या भाषेत तर 100 गोष्टी येतात. 100 गोष्टी आता तुम्ही लक्षात ठेवणार का, ते तर तुम्हाला आणि पेपरला अपेक्षित पण नाही ना. तुम्ही आता हे वसंत ऋतूबद्दलच टॉपिक आहेत ना, आपल्याला जो दिसते तेच बोला ना, तुम्ही जे दिसते ते लिहायचं. ठीक आहे, म्हणून तुम्हाला मी एकदम असे सिंपल टॉपिक लिहिले, सिंपल पद्धतीनं सांगते की म्हणजे तुम्हाला ऋतूमध्ये व्यवस्थित मार्क पण भेटले पाहिजेत आणि तुम्हाला असं कठीण पण नाही वाटलं पाहिजे की बा वसंत ऋतू म्हणजे ऋतुचर्या म्हणजे खूप अवघड काहीतरी आहे. ठीक आहे, आपलं लक्षात घ्यायचं. पेपरामध्ये तुम्ही किती जरी तिच्यात तुम्ही जीव ओतून टाकलं, तुम्ही कितीतरी भारी शब्द वापरले तरी तिच्यात तुम्ही पूर्ण मार्क नाही घेऊ शकत, पूर्ण मार्क नाही भेटणार. उलट तुम्ही या पद्धतीने मांडलं ना, तर तुमचा कंटेंट जरी व्यवस्थित कमी असला, प्रेझेंट व्यवस्थित केला ना, दाखवायचं व्यवस्थित की बा असं लई काही लिहिलं आपण. ठीक आहे, तर ऋतू विवरण काय, उन्हाळ्याचा आता ग्रीष्म ऋतू केव्हा येते, 15 एप्रिल टू 15 जून. आता हे तुम्हाला माहिती आहे, 15 एप्रिल 15 जून हे आपण ऑलरेडी घेतलं. तर ठीक आहे, एप्रिल जूनमध्ये काय राहते, उन्हाळ्याचा ऋतू राहते. हे तर आपल्याला एवढं तर आपल्याला पण माहिती आहे, गरमी जास्त असते, शरीरावरील पित्तदोष वाढतो. हे बघ, आधी कोणता, आधी वातदोष, नंतर कफदोष, नंतर पित्तदोष. ठीक आहे, नंतर तुम्ही याच्यात हे पण लिहू शकता की बा संचय प्रकोप प्रशम जे आपण लिहिलं संचय, यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा पॉईंट काय ॲड करू शकता, ऋतूमध्ये किंवा शिशिरमध्ये वातदोष वाढतो, तर वाताचे नंतर संचय कुठं होते, प्रकोप काय, प्रशमन काय, ते टॉपिक आता आपण शिकलो नेमकाच. शिवग्री हिशोबानं शिकलो आपण. हे शिवग्री वश हे ग्रीष्म वसंत शरद याच्यात काय होते, वातदोषाचा आधी ग्रीष्ममध्ये संचय होते, याच्यात प्रकोप होते, आणि शरदमध्ये काय होते, शरदमध्ये त्याचं हे होते, प्रशमन होते. नंतर काय राहते, वसंत शरद आणि हेमंत. वसंत शरद हेमंतमध्ये पित्तदोषाचा काय होते, पित्तदोषाचा पहिल्यांदा संचय होते वसंतमध्ये, वर्षा ऋतूमध्ये, नंतर शरदमध्ये त्याचा प्रकोप होते, आणि हेमंतमध्ये त्याचं हे होते, काय होते, प्रशमन होते. नंतर हेमंत आणि शिशिरमध्ये कफदोषाचं पहिल्यांदा संचय होईल, नंतर वसंतमध्ये त्याचं प्रकोप होईल, आणि ग्रीष्ममध्ये त्याचं काय होईल, ग्रीष्ममध्ये त्याचं प्रशमन होईल. म्हणजे इथं तुम्ही काय ॲड करू शकता, की कफदोषाचं इथं प्रशमन होते. इथं काय होते, कफदोषाचं प्रशमन होते. ठीक आहे, समझ लो, इजी है, कुछ मुश्किल लग रहा नहीं, अभी आगे बढ़ते. ठीक है,
ग्रीष्म ऋतू. ग्रीष्म काय, उन्हाळ्याचा ऋतू, गरमी जास्त असते, शरीरात पित्त, थकवा आणि उष्णतेमुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. याच्यामध्ये आपल्याला स्किन डिसीज होऊ शकतात. ठीक आहे. रसप्राधान्य काय, कटोरस, ते सिंपल तेच पॅटर्न आहे, पॅटर्न तेच आहे, फक्त 2-3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि ते पॉईंट पण असे काही एकदम मी हार्ड सांगत नाही, एकदम इझी सांगत आहे. ठीक आहे. जसे ताक, फळांचे रस, आता हे तर तुम्हाला माहिती आहेत बा, आपण मठ्ठा वगैरे पितो, ताक वगैरे पितो, फळांचे फ्रूट ज्यूस वगैरे पितो, ज्यूस वगैरे चालवतात उन्हाळ्यामध्ये. तर हे तर आपल्याला कोणी पण लहान लेकराला पण विचारलं तर लिहू शकते, एवढं तर ऋतूबद्दल एवढं तर आपल्याला माहीत राहते ना. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, पण एवढे 20-21 वर्ष झाला पण हे करत येत, आपल्याला माहितीच राहते. आणि आपण घरच्याला सांगतोच की बा उन्हापासून हे करायचं, आपण कपडे वगैरे म्हणजे जास्त लेअरचे कपडे घालतो, हे करतो, टोपी वगैरे घालतो, थंड पाण्याचा वापर करतो, थंड पाण्याने आंघोळ करतो. तुम्ही का उन्हाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केली का? नाही. विशेषतः काय, फळांचे रस, नारळ पाणी, लिंबू पाणी, तर हे पण आपण तसं पण घेतो. आता कोणता पण ह्याला गेस्ट आला उन्हाळ्यात, आपण काय देतो त्याला, लिंबू पाणी देतो. तर हे तर आपल्याला इझी आहे ना. तर माझ्या हिशोबानं तरी असं वाटत नाही की मला जास्त समजायची गरज असेल. आता आपण फास्टमध्ये दुसरं घेऊ. ठीक आहे. नंतर ते वर्षा ऋतू. तेच वर्षा ऋतू, पाऊस पडतो, आर्द्रता जास्त असते, शरीरातील वातदोष वाढतो, पचनशक्ती कमी होते, पचनाची संबंधित समस्या वाढतात, रसप्राधान्य. नंतर आहार विहार काय, तिखट, खारट आणि आंबट पदार्थ खावे, स्वच्छता राखा आणि जड पदार्थ टाळावे, विशेष सल्ला काय, उकळलेले पाणी प्यावे, हलका व पचायला सोपा आहार घ्यावा. आता एक अजून एक गोष्ट, ज्यानं पाठ केलेला असेल, ज्यांना आहार विहार माहीत असेल, त्यानं तुम्ही तुमच्या हिशोबानं टाकू शकता. पण याच पॉईंटमध्ये काढा, फक्त तुमचं चेंज कुठं होईल, तुम्ही फक्त याच्यात एक्स्ट्रा माहिती टाका, बाकी सर्व सेम लिहायचं. फक्त ज्यानं कवा ऋतुचर्या वाचलाच नाही, ते आता पुस्तक वाचाल तर तुम्ही कन्फ्यूजच करसाल, तर त्यांच्यासाठी हे सर्व आहे. ठीक आहे. आणि तुम्ही पण लिहू शकता, तुम्हाला जर का आठवण नसेल तर सर्वजण हे फॉलो करू शकता. ठीक आहे. काही काळजी करू नका की बा आम्ही एवढं पाठ केलं ते कुठं जाईल, तुम्ही इथं टाकू शकता, काही नाही, असं काही नाही की बा हेच लिहिलं पाहिजे. पण असं लिहिलं तरी काही वाईट नाही, तुम्ही एवढ्यावर पण मार्क भेटतात. ठीक आहे. फक्त आता विषय कसा आहे, आता तुम्हाला जेव्हा तुम्ही पेपरामध्ये लिहून येसाल, जेव्हा तुम्हाला रिझल्ट पासाल तुम्ही, तेव्हा आता फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला तेवढं काही कॉन्फिडन्स नाही की कसं होईल, काय होईल. आता आम्ही सर्व या फेजमधून गेलेलो, आम्हाला पण विचार होता, पण हेच करून जा, एवढंच करून जा, काहीच नाही, व्यवस्थित पासिंग होते. ठीक आहे. विश्वास ठेवा. नंतर काय, ऋतुविवरण, हवामान थोडे थंड असते, स्वच्छ आकाश असते, पित्तदोष शांत करण्यासाठी योग्य ऋतू आहे. नंतर शरीरातील उष्णता कमी करण्याची ही योग्य वेळ आहे. नंतर रसप्राधान्य आपण सांगितलेलं आहे. आहार काय, गोड, कडू आणि तुरट पदार्थ खावे, थंड पाण्याने स्नान करावा. नंतर काय, दूध, तूप व थंड प्रभावाचे पदार्थ खावे. नंतर काय, उष्ण व तेलकट पदार्थ टाळावे. हे काय, टाळावे, उष्ण व तेलकट पदार्थ टाळावे. ठीक आहे. तर आता हे झालं शरद ऋतू. नंतर हेमंत ऋतू. तर हेमंत ऋतू काय म्हणते, हेमंत ऋतू म्हणते थंडीचा ऋतू आहे, उष्णता कमी राहते, शरीरातील पचनशक्ती मजबूत होते, शरीराला उष्णतेची गरज राहते, रसप्राधान्य मधुर आहे, मधुर आम्ल लवण रसात्मक आहार घेतला पाहिजेत आपण. नंतर आहार काय, पोषक, उष्ण व स्निग्ध पदार्थ खावे. स्निग्धमध्ये काय, चिकट पदार्थ, थोडे तेलकट. ठीक आहे. नंतर इथे उबदार कपडे वापरावे, व्यायाम करावा, विशेष सल्ला काय, साजूक तुपाचा वापर करावा, भरपूर व्यायाम. थंडीमध्ये आपण डिंकाचे लाडू वगैरे करतो, आपण वेगवेगळे ड्रायफ्रूट टाकून लाडू वगैरे करतात. कशासाठी करतात, याच्यासाठीच करतात, थंडी ऋतूमध्ये शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी. तर आपण जे खातो, आणि जर का तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर हेमंत ऋतूमध्येच आपली संक्रांत येते. संक्रांत कशासाठी, मग संक्रांतीमध्ये आपण हे करतो, तिळाचे लाडू खातो, तीळ उष्ण राहते. तर आपले जे ऋतू येतं, जे आपले सणवार येतं, त्यामध्ये पण काहीतरी हे अर्थ आहे, असंच काहीतरी रँडमली काही नाही राहत. ठीक आहे. तर आता हे सर्व तुम्ही माझ्या हिशोबाने, आता तुम्हाला ऋतुचर्यामध्ये काहीच अडचण नसायला पाहिजेत. एकदा वापस तुम्ही रिपीट करू शकता. हे आता तुम्हाला कसं, आता तुम्ही वाचलं असतं नोट्समध्ये, तर तुम्हाला हे कळलं नसतं की नेमकं आता शरद ऋतू लिहायचा कसं, काय लिहायचा. आता थोडं इझी वाटत आहे. ठीक आहे. आता हे झालं सर्व 6 ऋतू. याच्यासोबत अजून 2 गोष्टी आपल्याला महत्त्व ह्याचे. हे काय, हंसोदक एक छोटासा टॉपिक आहे, एक जास्त काही अवघड नाही, इझी आहे. शरद ऋतूत काय असते, दिवसात सूर्याचा तप्त प्रखर किरणांनी व रात्री चंद्राच्या शीतल किरणांनी जल शीत झाल्यामुळे, तसेच अगस्त्य ताऱ्याच्या नक्षत्र उदय होऊन त्याचा प्रकाश पडून जल हे निर्विष होते. काय म्हणणे, जेव्हा शरद ऋतू राहते, शरद ऋतूमध्ये काय राहते, दिवसा जे सूर्य राहते ते उष्ण सूर्य राहते, त्याचे जे सूर्यकिरण पाण्यावर पडतात, रात्री चंद्राच्या शीतल किरणा पडतात, आणि त्याच्यानंतरच तिच्यात अगस्त्य नक्षत्र येते, अगस्त्य ताऱ्याचं नक्षत्राचं उदय झालेलं राहते, त्याचा प्रकाश पडतो संध्याकाळी. तर याच्यामुळे काय होते माहिती आहे का, ते जल आहे ते निर्विष होते.
जल निर्विष होते आणि प्राचीन आचार्यांच्या मते हे जे अगस्ती नक्षत्राच्या उदयाने काय होते, पाण्यातील विष नाहीसे होते आणि हे केवळ शरद ऋतूतच घडते. हे कुठं घडते, फक्त शरद ऋतूतच घडते. जर का तुम्हाला शरद ऋतू जर का विचारलं तर तुम्हाला हे पॉईंट, तुम्हाला हंसोदकचा एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला ॲड करावा लागेल, ठीक आहे, शरद ऋतूमध्ये. आणि त्या नक्षत्राच्या प्रवाहाने काय होतं, जल हे निर्जंतुक होते, म्हणजेच काय, ते जल निर्मळ व शुद्ध होते, म्हणून याला काय म्हणतात, हंसोदक जल म्हणतात. हंसोदक कोणत्या महिन्यात येते, हंसोदक कोणत्या ऋतूमध्ये, शरद ऋतूमध्ये, ठीक आहे. हंसोदक हे कफ पित्ताचे शमन करते. कशाचे शमन करते, कफ आणि पित्ताचे शमन करते. हे काय, मलरहित राहते. काय राहते, मलरहित आणि अत्यंत स्वच्छ शुद्ध असून वृक्ष व अभिषंधी नसते, वृक्ष आणि अभिषंधी नसते, ठीक आहे. हे पिण्यासाठी अमृततुल्य व योग्य असते, पिण्यासाठी एकदम योग्य राहते. काय, हंसोदक जल, ठीक आहे. नंतर पॉईंट येते आपला नेक्स्ट, ऋतुसंधी. तर ऋतुसंधी काय, एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावर SAQ येऊ शकतो. आपल्याला कोणता पण एक ऋतू आणि ऋतुसंधी हे एक्सप्लेन करायला आपल्याला LAQ साठी पण पॉईंट विचारू शकतात, ठीक आहे. तर सुरू असलेल्या ऋतूचा शेवटचा आठवडा, म्हणजे जो ऋतू चालू आहे त्याचा जे शेवटचा आठवडा आहे आणि पुढे येणाऱ्या ऋतूचा पहिला आठवडा, असे 15 दिवसाचा जे असा 14 दिवसाचा जो कालावधी राहते त्याला काय म्हणतात, ऋतुसंधी म्हणतात. जाणाऱ्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस व पुढे येणाऱ्या ऋतूचे सुरुवातीचे 7 दिवस मिळून 14 दिवसाच्या कालावधीला काय म्हणतात, ऋतुसंधी म्हणतात. या काळात काय होते, हळूहळू पूर्वीच्या ऋतूच्या आहारविधीचा त्याग करून पुढे येणाऱ्या ऋतूच्या आहारविधीचा प्रारंभ करा. म्हणजे हळूहळू काय, जे आता ऋतू संपत आहे आणि जे ऋतू येते, जे संपत आहे त्याचा आहारविहार कमी करायचा आणि जे ऋतू येते त्याचा आहारविहार, त्या पद्धतीचा आहारविहार करणं चालू करायचं, ठीक आहे. नंतर काय, पूर्वीचा आहार एकदम बंद करू नये किंवा पुढच्या ऋतूचा आहार एकदम सुरू करू नये, हे याच्यात काळजी घ्यायची ऋतुसंधीमध्ये. यातच या 15 दिवसाच्या कालावधीतच लोक जास्त बिमार पडतात, ठीक आहे. अचानक ऋतूबद्दल आपण म्हणतो ना, थोडंसं वातावरणात बदल झाला की कोणाला सर्दी, खोकला, ताप वगैरे चालू होते, तर हे या ऋतुसंधीचा कालावधी राहतो. हा डॉक्टर लोकांचा हा गोल्डन टाईम राहतो. जे जनरल फिजिओ वगैरे राहतात त्यांच्यासाठी, ते फिजिशियन राहतात त्यांच्यासाठी हा गोल्डन टाईम राहतो, असं नाही म्हणायला पाहिजे. पण जनरली लोक बिमार पडतात, असे एकदम पण बिमार नाही पडत, पण थोडंसं नॉर्मल सर्दी ताप खोकला तर हे नॉर्मल गोष्टीचा, ठीक आहे. त्याच्यामध्ये वाईट वाटायचं काही काम नाही. नंतर ते अचानक ऋतूबद्दल आहारविहार करू नये, म्हणजे अचानक ऋतू बदलता आहारविहार करू नये, अन्यथा रोग उत्पन्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे असात्म्यज रोग उत्पन्न होतात. काय होतात, असात्म्यज म्हणजे काय, जे असात्म्य रोग, म्हणजे जे सात्म्य होऊ शकत नाही, म्हणजे बरे होऊ शकत नाही असे रोग पण होऊ शकतात. सात्म्याचा अर्थ काय, ज्याची आपल्या शरीराला सवय नसते असे रोग ते शरीराच्या अनुकूल असतात, म्हणजे काय, शरीराच्या विपरीत राहतात. नंतर ऋतूनुसार आहाराचा बदल हा हळूहळू करावा लागतो, तो आहार सात्म्य असतो, ठीक आहे. म्हणजे आपल्या शरीराला सहन करणारा असतो, ठीक आहे. आता हे झालं आपला ऋतुचर्या अध्याय एकदम व्यवस्थित झाला. तर आता काय लिहायचं, कसं लिहायचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, सर्व व्यवस्थित करा. काही अडचण आली तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तुम्ही कमेंट करू शकता, काही अडचण असेल तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करा, तिथं तुमचे डाऊट्स विचारू शकता, किंवा टेलिग्रामवरून तुम्ही माझा पर्सनल पण मेसेज करू शकता, मी तुम्हाला रिप्लाय करेल. किंवा कमेंटमध्ये पण तुमच्या ज्या पण प्रॉब्लेम असेल ते मला सांगा, बिंदास सांगा. कारण की कसं, मी समोर चालला तर तुमचे काय अडचणी येतात मला भेटायलाच नाही, मला मिळच नाही लागणार की तुमच्या काय प्रॉब्लेम्स येतात, ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला काही टॉपिक जर का तुम्हाला नसं समजत तर मी अजून रिपीट करू शकतो, मी थोडंसं कंटेंटमध्ये ते टाकताना थोडंसं अजून समजायचा प्रयत्न करू शकतो, म्हणजे मला मिळायला लागला पाहिजे. जर का तुम्हाला हे सर्व स्पीड तुम्हाला नॉर्मल वाटत असेल, कधी काय होते मी फास्टमध्ये बोलतो, काहून बोलतो, कारण की तुमच्या याच्यात लक्षात गेलं पाहिजे. आता मी रिपीट करतो, आधी शांततेत शिकवतो, नंतर मी हळूहळू रिपीट करतो. काहून करतो की म्हणजे एका वेळेस आपल्याला लक्षात राहत नाही, मग हळूहळू 2-3 वेळा ते रिपीट झालं की आपल्या माइंडला ते आदत पडते, माइंडला सर्व गोष्टी लक्षात राहतात. म्हणजे आता एकदा जर का हे तुम्हाला जी पद्धतीने मी सांगत आहे, तुम्हाला हे नाही का एक्झाममध्ये तुम्हाला आत्ता नाही पण एक्झाममध्ये तुम्हाला त्यानं लेक्चर केले, त्यांना एक्झाममध्ये व्यवस्थित त्याचा फायदा होईल म्हणजे होईल, ठीक आहे. चालते, मग आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू, ठीक आहे.